ताई, अजून झोपली नाहीस? नाही, झोपेत खेळायलोय आम्ही बुद्धिबळ. काय सांगावं, तुझी बुद्धी लई तल्लख आहे. तू झोपेत असून बी खेळशील बाई बुद्धिबळ. आज लई दिवसानं बघितलं बघ तुला बुद्धिबळ खेळताना. म्हणजे सॉरी, लहान तोंडी मोठा घास घ्यायला. म्हणजे मला काय तुझ्या इतकं ते बुद्धिबळातलं कळत नाही. पर मला असं वाटायलंय का तुझ्या या बुद्धिबळातल्या खेळ्या का नाही पटावरच राहिल्यात. म्हणजे म्हणजे तसं नाही ताई, म्हणजे का नाही प्रत्यक्षात येणं झाल्यात ग. म्हणजे बघ की ती मास्तरीन बाई एकावर एक चाली खेळाल्या आणि तुझ्याकडे त्याचं काय बी उत्तरच नाही बघ ताई. पारड का नाही तिच्या बाजूला झुकायला. अगं नाही, म्हणजे तसं नाही ताई. अगं मला जे वाटायले ते मी बोलायले तुला. बघ की म्हणजे ती मास्तरीन बाई का नाही डोई जड होताना का नाही मला बघवना झालंय. मला चैनच पडेना झाल्या. दुर्गे, तू जे काय बोलायला आलीस, सांगायला आलीस ते सांग. काय बघितलंस तू? अगं नाही ताई, म्हणजे तसं काय नाही. हे बघ, मी काय ऐकलं काय बघितलं हे समजा जाऊ दे. तर मी फक्त एवढंच सांगायला तुला का सुनबाई आणि अधिपतींची जवळीक लई वाढल्या. म्हणजे ताई आता त्यांचा संसार का नाही लवकरच सुरू होणार आहे. त्याच्या आधीच तू काय तर कर बाई. कारण एकदा का जर का पाळणा हल्ला या घरात तर तुला सुनबाईला हितनं हाकलणं लई कठीण जाईल. अगं आत्ताच बघ की ती केवढी डोईजड झाल्या. म्हणजे बघा, तू जसं बोलशील का नाही बरोबर त्याच्या उलटच करते समज. आता तू सांगितलेली शिक्षाच बघ की तिनं नाही भोगली नीट. मला माहित आहे तुला बी राग आहे तिचा, पण मग तू. राग तर येतोच आहे ग दुर्गे, पण आम्ही शिक्षेचा विषय ताणला नाही, सोडून दिला. पर का ताई? कारण आता आम्हाला त्याच्यात येळ वाया घालवायचा नाही. आणि आम्ही त्या शिक्षेवरून जर सुनबाईंना बोललो असतो तर अधिपतींच्या नजरेत वाईट ठरलो असतो. आणि सुनबाईंना तेच हवंय म्हणूनच सारखं ते आम्ही जे काही सांगतोय त्याच्या उलट करतात, जेणेकरून आम्ही चिडावं, रागवावं, त्यांना वाटेल तसं बोलावं आणि अधिपतींच्या नजरेतनं उतरावं. पण या असल्या खेळ्या आमसने काही कळत वय. मारू देत, जितक्या उड्या मारायच्या तितक्या त्यांना मारू देत. काय करायचं ते करू देत. पण किती बी उड्या मारल्या तरी घोडा अडीच घरच चालतोय आणि वजीर कधी बी उड्या मारत नाही. तो योग्य संधीची वाट बघत असतोय. त्यामुळे असल्या बारक्या सारख्या खेळ्या आम्ही हारलो असलं का नाही तरी आम्हाला काय बी फरक पडत नाही. कारण आता आम्ही एकच मोठा डाव खेळणार आहोत. कुठला डाव ताई? म्हणजे मला सांग की काय करणार आहेस तू? कुठला डाव खेळणार आहेस? आजवर आम्ही जे काही केलंय ते कधी कुणाला सांगितलंय का? मग आज कशाला सांगू? आणि ते पण तुला? नाही ताई, तसं नाही. अगं तू एवढं सगळं बोललीस का नाही तर मला का नाही चेव यायलाय. म्हणून सांग की. आम्ही जे काय करणार आहोत ते तुला दिसेलच. वाट बघत राहा आणि जाऊन झोप आता. आमचं लक्ष लागत नाही खेळात. जा. वय आता जाते. आता मला का नाही शांत झोप लागेल. हा? भारी बोला तुम्ही. परत एकदा बोलून दाखवा. परत एकदा बोला. काय भाऊ बोलला काय? भाऊ बोलला जिल्हा आला. इशे हार्ड. आज सपाटा लावलाय तुम्ही. आज तुम्ही आमच्यापेक्षा भारी कोल्हापूर बोलाल. पण आजचं जेवण खरं तर स्पेशल होतं बरं काय. जेवण साधंच होतं पण आज जो काय तुम्ही दिवस गोड केलाय त्याच्यामुळे सगळेच एकदम गोडम गोड झाले. गोडम गोड. गोडम गोड झाले. खरं तर आपण नेहमीच पोटभर जेवतो, पण आज ना असं मन तृप्त झाल्यासारखं वाटलं. हे शब्द, हे जे काय तुम्ही एक एक शब्द काढताय की नाही मास्तरीन बाई, एक नंबर. हे असले शब्द आम्हाला सुचत नाही. तो तृप्त बिप्त. रोज आपण पोट भरून जेवतोय, आज मन भरून जेवतोय. त्यामुळे मन एकदम तृप्त झालं. या मन तृप्त झालं, लाईट गुप्त झाली.
गुप्त नाही हो, लुप्त. बस 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 मास्तरीन बाई इथं तुम्ही दाखवून दिलेलं आहे की तुम्ही मास्तरीन बाई आहे. तुम्हालाच आत्ता सुचले बघा. बरं जाऊ दे, सुचण्यापेक्षा आपल्याला शोधणं महत्वाचं आहे. आता मला मेणबत्त्या शोधू देत जरा. थांबा 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 उगाच धडपडू नका अंधारात. हो आज दुपारी तुम्ही मनातलं सांगून आमचं अख्खं आयुष्य उजळून टाकले. निदान ही खोली उजळून टाकायची तरी जबाबदारी आमच्यावर द्या. थांबा जरा 1 मिनिट थांबा. असं काय करताय आधी? आपल्याकडे मोबाईल आहे त्याच्यात लाईट आहे. तुम्ही बसा. ती आहे. अहो, बसा इथं. या बघा सापडले मेणबत्त्या. ढीग आहेत आपल्याकडे मेणबत्त्या. गावल्या. हे बघा गावल्या ढीग मेणबत्त्या आहेत आपल्याकडे. अहो एवढ्या कशाला? एकच पुरे ना. असं ते होलसेल मध्ये काम असावं माणसाचं गावावी. आपण ते हे करू की काय म्हणतात ते कॅन्डल काय काय हो. कॅन्डल लाईट डिनर. हा कॅन्डल लाईट डिनर. डिनर तर झालाय पण आपण आपलं गप्प मारू. कॅन्डल लाईट टॉक. कॅन्डल लाईट टॉक. हा कॅन्डल लाईट टॉक. कॅन्डल लाईट टॉक. कॅन्डल लाईट वॉक बी करू. वॉक कसं करणार इथे? हा गमजा केली हो. ठीक आहे कॅन्डल लाईट वॉक तर काय करू शकणार नाही पण टॉक नक्की करूया. टॉक करायला काय करून टाकायचं. कॅन्डल लाईट डान्स करूया. डान्स? नाही नाही, डान्स वगैरे काही नाही. हा त्याला काय होतंय करून टाकायचं. डान्स करायचा तर डान्स करायचा. एवढा काय लोड घ्यायचा त्याच्यात. आपण आपल्या खोलीत कशा तांगड्या हलवतो कोणाला काय कळणार आहे होय. आपल्या आनंदासाठी करायचं. नाही तर नको. करायचं काय आई साहेब. काय झालं? काय झालं? मी तुम्हाला सांगते कशाला घाईत काहीतरी करता. तुम्ही जर अशीच आयुष्यभर फुंकर घालत राहणार असेल तर आम्ही असंच बाजून घेत राहतो. काय अधिपती? बत्त्या लावायचं राहून जातं. दरवाजा का बंद केला? तुम्ही मनाचे दरवाजे उघडले ना म्हणून. काय म्हणाला? दरवाजा उघडल्यावर वाऱ्यानं विजणार नाही का सगळं? बर ते जाऊ दे. मी काय म्हणते, तुम्ही जरा बाहेर जाऊन बघता का? सगळीकडचे दिवे गेलेत का फक्त आपल्याच रूम मधले गेले? जाऊ दे आपलं काय अडले लाईट वाचून. म्हणजे नाही म्हणजे आता काय एवढे मेणबत्ती लावलेत की लाईटची काय गरज आहे. या मेणबत्तीच्या प्रकाशातच तुम्ही भारी दिसताय. खरं तर तुमच्या रूपापुढे मेणबत्तीची काय गरज नाही. काय अधिपती? अगाई ग तुम्ही असं लाजला का नाही जीव अर्धाच होतो आमचा. तुम्हाला का नाही या वर्षीचा बेस्ट लाजवंती अवॉर्ड. काय अधिपती? हे बक्षीस? हे बक्षीस नको आहे. मग हे बक्षीस अधिपती काय हो काय होत. तुम्ही आता किती बी लांब पळा हो सावरायला आम्ही आहेच. असे नका बघू माझ्याकडे. आता आज एवढं मन मोकळं करून आपल्या दोघांमधलं अंतरपाड दूर केलंय तुम्ही आणि आता असं असते असं करते. आता कशाला लांब जाते. सॉरी, तुमचा पाय लागला ना. तुम्हाला म्हणलं ना तुम्ही मनातलं सगळं बोलल्यावर सगळ्या जखमा भरून निघाल्या आमच्या. आता इथून पुढं आपला एकत्र प्रवास.
इथून पुढे 7 जन्म काय तुमचा हात सोडत नसते आम्ही. जन्म. बरोबर मास्तरीन बाई. जन्म म्हणा नाहीतर जन्म. आता इथनं पुढे हातात हात आणि आयुष्यभर साथ. हल्ली फारच कविता सुचू लागल्यात मी. मग दात तर द्या. हा. कवितेची ओळ नवी तुमच्यामुळे सुचली. चाफ्याच्या गंधामध्ये सगळी दुःख हसली. थोडं तुमचं थोडं आमचं वाटून घेऊ आधा आधा. आणि मिठीतला वनवा म्हणतो गोड गोड गार गार फुलातलं मध. काहीतरी चाललंय तुमचं. म्हणलं नव चाफ्याच्या गंधामध्ये सगळी दुःख हसली. आई अंबाबाई, कसली परीक्षा बघायलेस तू आमची? काय चुकत असेल आमचं तर सांग की आम्हाला. पण आता हे सगळंच हातातून निसटून चालल्यावानी वाटायला लागले. जेवढी मूठ घट्ट आवळावी तेवढी वाळू मुठीतनं सटकत जाते असं झालंय बघ. पण आता गप बसून नाही चालायचं. आणि हार मानणं तर आमच्या स्वभावातच नाही. आता बास झाले छोटे मोठे वार. आता एकच घाव असा टाकायचा. विषय एकदम हार्ड झाला पाहिजे. बस तू आमच्या पाठीशी राहा म्हणजे झालं. अधिपती कुठे गेले? थांबा 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 थांबा. स्टॅच्यू. स्टॅच्यू.
एका लहान मुलांसारखं स्टॅच्यू वगैरे काही नाही, मला केस बांधू द्या, बाहेर जायचंय, काम आहे. ओ थांबा की स्टॅच्यू म्हणल्यावर असंच थांबायचं असते, आत्ता थांबायचं असते. आणि थांबा जरा. अहो पण का? काय तुम्ही मास्तरीन बाई म्हणल्यावर सारखं प्रश्नच विचारणार काय? जरा विद्यार्थ्यासनी मी बोलायचा चान्स द्या की. स्टॅच्यू म्हणलं थांबायचो. ठीक आहे, स्टॅच्यू. आता बघूया कसं जमतंय स्टॅच्यू. अधिपती, अधिपती. अहो, काय चाललंय तुमचं? तुम्ही बास झालं आता, बास झालं. मला काम आहेत, मला जाऊ. ओ नाही नाही हलायचं नाही अजिबात. स्टॅच्यू म्हणजे स्टॅच्यू. अजिबात हलायचं नाही. स्टॅच्यू सोडायचं नाही. पण हात कशाला मागे बांधले? ए हात मागे बांधलेत कारण जरा एक सरप्राईज आहे बारीक मध्ये. सरप्राईज? कसलं? काय असेल? अहो आता कोडी कसली घालताय सकाळ सकाळ, सांगा ना. एक हिंट देतो. आपल्या दोघांच्या आवडीचं आहे. खरंच? स्टॅच्यू म्हणलं तर अहो. खरंच काय? आता असं नाही ओ, करायचं. नाही, नाही, आपल्या आवडीची गोष्ट म्हणालात ना, बघू काय. नाही नाही काय अहो, असं नाही काय नाही नाही करता? नाही 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 अहो, नाही 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 आवडीची गोष्ट नाही म्हणा. स्टॅच्यू म्हणलं की स्टॅच्यू. बर ठीक आहे, स्टॅच्यू. पण हा हलणारा स्टॅच्यू आहे बर का. असं आहे काय? हलणार आहे काय? मग असंच मागवळा आणि जरा डोळे मिठावर. काय चाललंय तुमचं अधिपती? वळा हो. डोळे मिठा. मिठा हो. ओ चिटिंग नाही हा. डोळे. सॉरी सॉरी. चाफा? हा केवढी फुलं आणली आहेत. बघा की आपण तो चाफा लावला होता की नाही बागेत, त्याचेच. वा वा, आणा आणा. मस्त, देवाला वाहून येते. हा ही देवाला वा. आणि हे तुमच्यासाठी स्पेशल. इकडे बघा. का? आता बघा हो. आता असंच रोज एक चाफा तुमच्या केसात मारणार आम्ही. कसला खुलून दिसायला बघा की. काळ्या काळ्या केसात पिवळा पिवळा चाफा. काळ्या केसात आम्ही पिवळा चाफा माळला. काळ्या केसात आम्ही पिवळा चाफा माळला. अरे बापरे, कविता होती की काय? होते होते. थांबा व्हायला आले. थांबा. काळ्या केसात आम्ही पिवळा चाफा माळला. तुमच्या रूपावर आणि गुणांवर यो अधिपती बाळला. 10 पैकी 10 गुण. बरोबर. आणि आपल्या आयुष्यात चाफ्याचा सुगंध दरवळला. पण अधिपती खरंच किती छान कविता केली तर तुम्ही. त्याच्या पुढे पण करा ना काहीतरी. कविता बिविता काय नाही. आम्ही आपलं असंच अक्षराला अक्षर जुळवलो. अक्षरा मॅडम साठी. अरे वा, अजून एक कविता. कविता कुठली? आपल्या अशीच गंमत केली. आमच्याकडे गंमत म्हणते त्याला. कविता कुठली? बरं ठीक आहे, मग गमतीनं प्रयत्न करा ना अजून. कविता बिविता काय नको. मी खरं सांग काय, मला कवा कवा काय वाटतं माहितीये काय, आपल्याला लव्ह स्टोरी आहे का नाही, एक पिक्चर काढून टाकावं धान्य दिवशी. बाप रे, ही कल्पना पण तशी वाईट नाहीये. म्हणजे एक कमी शिकलेलं पोरग, एक मास्तरीन बाईंचं काय त्या पोरग्यावर प्रेम नाही. एक मिनिट, हे चुकीचं आहे ना. असं का म्हणताय? प्रेम तर आहे ना. तसं नाही. सुरुवातीला स्टोरीच्या पहिला सीन सांगालो. पहिल्यांदा प्रेम नसणार ना. मग त्यांची फ्रेंडशिप होत्या, मग जरा भांडणं होत्यात, मग परत फ्रेंडशिप होत्या, मग भांडणं होत्यात, ते चालू राहते. आणि मग बसतीशी लगीनच होते काय. मग परत फ्रेंडशिप होत्या, मग परत भांडणं होत्या, मग परत फ्रेंडशिप होत्या. आणि मग आहे की नाही, मग थोडी दिवस जात्यात काय. आणि मग शेवट मास्तरीन बाई त्या कमी शिकलेल्या पोरग्याच्या प्रेमात पडतात. मग त्यांची लव्ह स्टोरी सुरू होत्या. म्हणजे लव्ह स्टोरी सुरू व्हायच्या आधीचा पहिला पार्ट, लव्ह स्टोरी सुरू झाल्यानंतरचा
दुसरा पार्ट शिकवलं काढायचं हो. कशी आयडिया काढूया पिक्चर. आणि हिरो हिरोईनचं काम कोण करणार? आ इकडे जरा इकडे इकडे जरा. तुम्ही काय हिरोईन पेक्षा कमी दिसताय काय? थोडीशी. आणि तुम्ही हिरोपेक्षा कमी दिसताय. थोडासा. ते सोडा. आपल्या स्टोरीत फक्त हिरो हिरोईनच नाही, आपल्या लव्ह स्टोरीत अजून एक रोल महत्वाचा आहे. कुठला ओळखा? कुठला? ओळखा तर. मॅडम? नाही नाही नाही. बाबा? अजिबात नाही. मग जाऊ दे, मी हरले. तुम्हीच सांगा. असं म्हणताय? इकडे इकडे या. तो बघा देऊ चाफा. आपल्या लव्ह स्टोरीत या चाफ्याचा लई मोठा वाटा आहे असं वाटत नाही तुम्हाला? हिंमत वाढल्या मास्तरीन बाईची. लईच जवळ आल्यात एकमेकांच्या.